ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्मेट मॅन ऑफ इंडिया यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं। रस्ते अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्या तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेट वापराविषयी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं। ठाणे जिल्हाधिकारी आवारातील जिल्हा नियोजन भवनातील सभागृहामध्ये चित्रमय द्विजन आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्मेट वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणून परिचित असलेले श्री राघवेंद्र कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळेस बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ठाण्यात लहान मुलांना हेल्मेट वाटपाचा असा उपक्रम पहिल्यांदाच राबवला जात आहे, ही अत्यंत स्वागतार्ह बाब असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं। यावेळेस बोलताना हेल्मेट घालणाऱ्या विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना हेल्मेट न घालण्याचे धोके आणि विना हेल्मेट दिसणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करावं, असं आवाहन देखील डॉक्टर पांचाळ यांनी केलं। राघवेंद्र कुमार यांनी उपक्रमाचा उगम कसा झाला, हेल्मेट वापराचा प्रसार करण्यामागील अनुभव सांगितला। लहानपणापासून मुलांना हेल्मेटची सवय लागली तर ते मोठे झाल्यावर कोणतेही वाहन कधीच विना हेल्मेट चालवणार नाहीत, असं सांगितलं। हेल्मेट घालूनच गाड़ी चालवायची नाही तर ॲक्सिडेंट। आज जो कि मैं दिल्ली से संजीवनी बूटी 100 हेलमेट लेके आया था छोटे बच्चों के लिए, जो कि हमने सुप्रीम कोर्ट से 4 साल के बच्चे के ऊपर हेलमेट का कानून पास करवाया है। क्योंकि आज जो भारत के अंदर 70% लोगों के पास कोई एक्सीडेंटल बीमा नहीं होता है, किसी का फ़ोन भी टूट जाता है तो दूसरे से उधार मांगनी पड़ती है। और आजकल के जो माता पिता हैं इतने कर्ज बोझ में, क्योंकि बच्चों की एजुकेशन फीस, ऐसा लोन इतना बड़ा एक बोझ को लेकर के चल रहे होते हैं, लेकिन उनका पुत्र अगर सड़कों पर घायल हो जाता है बिना हेलमेट का तो उस परिवार के लिए संकट रहता है, उस माता पिता के लिए भी संकट हो जाता है। और जो आंकड़े ये बताते हैं कि हर वर्ष जो सड़क हादसों में 2 लाख लोगों की मौत होती है, उनमें से 50,000 वो लोग होते हैं तो घर के जो सिंगल चिराग होते हैं। उनमें से मेरा मित्र भी था, जो कि 12 वर्ष पहले मैंने अपने मित्र को खोया था और उस संकल्प लिया था कि अपने मित्र की तरह किसी की सड़क हादसों पर मृत्यू नहीं होने दूंगा। आज दिल्लीवरून हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणजे त्यांनी जवळपास आजपर्यंत 75 हेल्मेट हे आजपर्यंत वाटप केलेलं आहे आणि आज इथे 101 हेल्मेट लहान मुलांना देण्यात आलेलं आहे। तसा छानसा कार्यक्रम इथं आयोजित केला होता। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये जी झाडं आहेत त्याला ती हेल्मेट लावली होती आणि आता ती मुलांना ती देण्यात येत आहे। मुलांना हेल्मेटचं महत्त्व सांगितलं, त्याच पद्धतीने त्यांच्या आईवडिलांनी, नातेवाईकांनी, भावभावंडांनी सुद्धा ती हेल्मेट वापरावे, याबद्दल देखील चांगलं इथं मार्गदर्शन झालं। हापूस आंबा म्हटला की आपल्याला देवगडचा हापूस आठवतो, कारण त्याची चवच न्यारी असते। त्याचप्रमाणे मासे म्हटले की आपल्याला समुद्रात आढळणारे, विशेषतः मालवणच्या समुद्रात आढळणारे सुरमई, बांगडा, पॉपलेट, कोलंबी, हलवा यासारखे सगळे मासे आठवतात। पण मालवणच्या माशांची मात्र चवच न्यारी। मालवणवरनं मासे आपल्या घरापर्यंत येईपर्यंत बर्फात बऱ्याचदा फ्रोझन झालेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणच्या अस्सल माशांची चव आपल्याला मिळतेच असं नाही। मात्र मालवणमध्ये जो अत्यंत लोकप्रिय ब्रँड आहे खैचो मालवणचो, हा आता ठाणे शहरामध्ये उपलब्ध झाला आहे। खैचो मालवणचो हा आता तुम्हाला थेट होम डिलिव्हरी देण्यासाठी देखील सिद्ध झाला आहे। मालवणच्या माशांचं वैशिष्ट्य काय, तर सर्वप्रथम हा मासा बर्फातला मासा नाही। खैचो मालवणचो हा मासा नॅचरल मासा आहे। त्यांच्या बोटी रात्री समुद्रामध्ये जातात, मासेमारी करतात, सकाळी बंदरावरती येतात आणि त्यानंतर हे मासे थेट पॅक करून ठाणे शहरापर्यंत आणले जातात। अगदी 24 तासांच्या आतमध्ये हे मासे ठाणेकर खवय्यांसाठी सिद्ध होतात आणि होम डिलिव्हरीद्वारे ते तुमच्या घरापर्यंत उपलब्ध होतात। मात्र त्यासाठी कमीत कमी 500 रुपयाची ऑर्डर मात्र असणं अत्यंत गरजेचं आहे। या ठिकाणी मासे अत्यंत वाजवी रेट्समध्ये मिळतात। या माशांना पहिल्या पकडीचा मासा असं देखील म्हटलं जातं, त्यामुळे अगदी थेट मालवणच्या समुद्रात मिळणारे ताजे, फडफडीत, चवदार, चविष्ट मासे आता आपल्याला ठाणेकरांना आपल्या घरापर्यंत मिळणार आहेत।
त्यामुळे खैचो मालवणचो हा एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा ब्रँड आता ठाणेकरांसाठी उपलब्ध झाला आहे. ठाणे शहरामध्ये सरस्वती शाळेसमोर पाचपखडी या ठिकाणी खैचो मालवणचं हे आउटलेट आहे. ठाणेकरांनी हे मासे निश्चितपणे खायलाच हवे. खैचो मालवणावरनं संपूर्ण ताजी मच्छी ही समुद्रामार्गे इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच घरपोच सेवा आणि स्वच्छही करून ठाणेकरांनी एक जय्यत तयारी करून या तुम्हाला एक चांगली पुरवणी खवय्यांना ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या खवय्यांसाठी आम्ही ठाण्यात घेऊन आलो आहे खैचो मालवणचो. आपल्या खवय्येपणाची जाण घेऊन आम्ही आपल्या सेवेत घेऊन आले आहोत रोज फ्रेश मासे जसे की पापलेट, सुरमई, कोलंबी, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्यासाठी आम्ही सेवेत रुजू करत आहोत. असो आमचो यो कोकण, असो आमचो यो